रामकृष्ण हरी. मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या वेशीवर येऊन पोहोचली आहे. मल्हारीच्या नगरीत भंडारा उधळत पालखीचं स्वागत केलं जाणार आहे. सोन्याच्या जेजुरीत ज्ञानोबांची पालखीही सोन्याची होणार आहे. हा सोहळा आपण थेट जेजुरीहून अनुभवणार आहोतच, पण त्याचबरोबर राज्यभरातील विविध संतांच्या पालख्यांचे ताजे अपडेट्सही जाणून घेणार आहोत आपल्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात. तर थेट जेजुरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत. गोविंद, ज्ञानोबांची पालखी आज मल्हारीच्या जेजुरीत येते, दाखल होते, अवघ्या काही क्षणात ती येते. साधारण हा प्रवेश सोहळा असेल तो कसा असेल आणि या सगळ्या सोहळ्यासाठी पालखीच्या स्वागतासाठी जेजुरीकरांनी काय आणि कशी तयारी केली आहे? विनोद, जेजुरी माऊलींच्या स्वागतासाठी अक्षरशः सजली आहे. केवळ जेजुरीच नाही तर मल्हारी मार्तंड वाट बघतोय माऊलींची, कारण आपल्याला माहिती आहे की शैव आणि वैष्णव भक्त ज्या ठिकाणी एकत्र येतात ते हे जेजुरी गाव आहे. खरं तर सासवडमध्ये 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ज्यावेळी सकाळपासून वारकरी चालायला सुरुवात करत होते त्यावेळी एक अघटित घटना घडली आणि त्याचा काही परिणाम आज वारीवरती पाहायला मिळतोय. मात्र त्यानंतर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये मल्हारी मार्तंडाचा एळकोट एळकोट जय मल्हार एकत्रितपणे ऐकायला मिळतोय. आणि जे वारकरी सकाळपासून जेजुरीमध्ये पोहोचत आहेत, जेजुरीमध्ये आल्यानंतर मल्हारी मार्तंडाच्या भेटीला अगदी अवघड पायऱ्या चढून हे वारकरी जात आहेत. म्हणजे साधारण 20 ते 22 किलोमीटरचं हे अंतर आहे. जे अंतर कापून आल्यानंतर सुद्धा, अंतर चालून आल्यानंतर सुद्धा हे वारकरी अगदी पायऱ्या चढतायत. सकाळपासून मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला फार मोठी रांग आहे आणि बघावं तिकडं सगळीकडे पिवळं वातावरण पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीमध्ये आल्यानंतर माऊली सुद्धा पिवळी होते असं म्हणतात. कारण एकूण या आषाढी वारीच्या एकूण प्रवासामध्ये हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी माऊलीवरती भंडारा उधळला जातो. आणि ज्यावेळी भंडारा उधळला जातो आणि एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष होतो, हे बघण्यासाठी पंचक्रोशीतले लोक अगदी सकाळपासून जागा धरून बसलेत. नगरपालिकेकडून मल्हार मार्तंड देवस्थानाकडून हा भंडारा उधळला जातो आणि हे भंडारा उधळायची वेळ अगदी काही मिनिटांमध्ये असणार आहे. कारण जेजुरीच्या वेशीवरती माऊली महाराजांचा पालखी सोहळा येऊन पोहोचला आहे. वारकरी जेजुरीच्या पायथ्याशी येऊन थांबायला लागलेत आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे साधारण 6:30-6:30च्या दरम्यान ही पालखी जेजुरीमध्ये प्रवेश करेल. आणि जेजुरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज मल्हारी मार्तंडाच्या गडाच्या पायथ्याशी माऊलीचा मुक्काम असणार आहे. विनोद, नक्कीच गोविंद, सगळ्या वेळेवर तुझ्याकडून हे अपडेट्स जाणून घेतच राहू, कारण शैव आणि वैष्णवांचा संगम या जेजुरी गडावरती जेजुरीमध्ये होतो. ज्ञानोबांची पालखी जेव्हा या जेजुरी दाखल होते तेव्हा ती खरं तर पालखी ही सोन्याची होऊन जाते. याच जेजुरी गडावर मल्हारीच्या मंदिरात पोहोचल्यात आमच्या म्हणजे एबीपी माझाच्या वारकरी कीर्तनकार शिवलीला पाटील. मल्हारीच्या वारीच्या आजच्या दिवसाची महती आणि महिमा त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतलाय. रामकृष्ण हरी. आपण आहोत जेजुरीच्या श्री मल्हाराच्या खंडेरायाच्या चरणाशी. मल नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर मल्हार नावाने सामर्थ्य असणाऱ्या शिव अवताराच्या या मल्हाराच्या ठिकाणी आपण बघतोय सर्व वारकऱ्यांना दर्शनाची एवढी ओढ आहे. आणि अर्थात एवढ्या चालल्यानंतर सुद्धा, एवढा थकवा आल्यानंतर सुद्धा वयाचं थकव्याचं कुठलंच भान न ठेवता हे वारकरी पुन्हा एकदा शिवाच्या दर्शनाला, मल्हाराच्या दर्शनाला जेजुरीमध्ये अगदी गड चढून उत्साहाने येतात. प्रत्येकजण या शिवाचं आणि वैष्णवाचं जे ऐक्य आहे, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे, हे संतांनी जे म्हणून ठेवलं आहे, अर्थात त्याचं मूर्तिमंत उदाहरण जेजुरीत आलं की वारकऱ्यांना बघायला भेटतं. आपण घर बसल्या एबीपी माझाच्या माध्यमातून जेजुरीच्या या खंडेरायाचं दर्शन घेतो आहे. कारण देवाच्या दर्शनासाठी देवाच्या जवळ असण्यापेक्षा मनोभावे देवाच्या सामर्थ्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न ज्याला करता आला त्याला देव जवळ करता आला, असं परमार्थाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. आपण या सगळ्या जल्लोषामध्ये बघतो आहे आणि या सगळ्याचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. रामकृष्ण हरी महाराज, तुम्ही मला सांगा की ह्या अवताराचं महत्त्व आणि ही सगळी जी गर्दी आहे, या अवताराचं सामर्थ्य, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आजचा खंडोबाचा अवतार हा मणिमल्ल नावाचे राक्षस होते. मणी आणि मल्लांचा संहार करण्यासाठी, राक्षसांना मारण्यासाठी या शंकराने असं अकराळ विकराळ रूप घेतलं. हातामध्ये खड्ग आहे त्यांच्या, खड्ग म्हणजे तलवार. खडगेने दैत्यांचं खंडन केलं म्हणून देवाला इथं खंडोबा नावे. म्हाळसा देवीचे पती आहेत म्हणून देवाला इथं म्हाळसाकांत नाव आहे. मल्ल नावाचा राक्षस मारला, आपल्यातली जी वाईट बुद्धी त्याला मल्ल म्हणलेलं आहे. मल्लाचं हरण केलं
म्हणून देवाला इथं मल्हारी नावे. आलेल्या सगळ्या भक्तांचा देव सदा आनंद करतो म्हणून इथं देवाला सदानंद नावे. आणि आजचा दिवस म्हणजे आज माऊली जेजुरीत येत आहेत म्हणून कुठलाही भेद मनामध्ये न ठेवता आजची पूजासुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विठ्ठलाचं गंध देवाला लावण्यात येतं. आणि कुठलाही भेद मनात न ठेवता किंवा माऊली हे विष्णू आहेत म्हणून त्यांना भंडारा व्हायचा नाही असं न करता जेजुरीला जो खंडोबाला प्रिय असणारा आम्ही भंडारा जो वाहतो त्याच पद्धतीने आम्ही आज माऊलींचं स्वागत, खंडोबाला प्रिय असणाऱ्या माऊलींना म्हणजे खंडोबा समजूनच त्यांचं आम्ही स्वागत करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या सामर्थ्याने आपल्याला दादांनी सांगितलंय की विठू खंडू दुजा नाही. आणि सगळे वारकरी या नयनरम्य दृश्यासाठी की हे दृश्य आम्हाला जेजुरीतच बघायला भेटतं आहे. जिथं ज्ञानोबाराया हे बुक्याने, चंदनाने आणि अर्थात त्याच पद्धतीने भंडाऱ्याने नाहून जातात. अगदी सोनेरी ज्ञानोबाराय होतात. आणि हे सोनं अंगावरच्या सोन्यापेक्षा कितीतरी मौल्यवान असतं. हा भंडारा म्हणजे सगळ्या दुःखाचा विनाश करणारा, सर्व षडविकारांचा नाश करणारा असतो. आणि याच भंडाऱ्यासाठी कित्येक लोक तळमळतात, किती देवता तळमळतात. आणि तो भंडारा वारकऱ्यांना या वारीमुळे सहज पद्धतीने मिळतो, जो भंडारा साक्षात मल्हार देवाच्या सदानंदाच्या चरणाचा असतो. म्हणून ही सगळी मंडळी जेजुरीमध्ये स्वतःला अजून भाग्यवान आणि सौभाग्यशाली समजतात. आणि हे भाग्य असंच आनंदाने साजरं करतात. आणि हे भाग्य स्वतःमध्ये असंच गाठीशी बांधून पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला आणि आपल्या जीवनाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. रामकृष्ण हरी. पंढरीची वाट चालणारे लाखो वारकरी या मुक्कामात जेजुरी गडावर आवर्जून हजेरी लावतात, मल्हारीच्या चरणी नतमस्तक होतात. त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. वारी करत असताना कितीही थकवा आला तरी सगळीच माणसं मल्हाराच्या दर्शनाला ताकदीने येतात. आता या सगळ्या मायमाऊल्या, तुम्ही वारी करताय सगळेजण? कुठून आलात? धाराशिव, उमरगा तालुका. धाराशिव जिल्ह्यातनं आलेल्या या सगळ्या मायमाऊल्या किती वर्ष झालं वारी करताय? 24 वर्ष झाले. बापरे, 24 वर्ष म्हणजे अर्थात 2 तप झालेत आईचे वारी करतायत. तुम्ही वारी करताय किती वर्ष झाली? आमच्या 8वा-9वा वर्ष आहे. 8वं-9वं वर्ष आहे आईंचं. तुम्ही बघताय प्रत्येक जण आपला संसार सांभाळून सगळं करून वारी करतायत. आज जेजुरीमध्ये माझा एकच प्रश्न आहे, जेजुरीमध्ये म्हटलं की एक मन असते बाबा, म्हाळसा आणि बानू दोन्ही घेऊन मल्हारी जगला. तुमच्या संसाराला बानू पाहिजे का म्हाळसाच बरी आहे? माय माऊला म्हणतात. आता या सगळ्या माय माऊल्यांचं म्हणणं आहे, संसार म्हटलं की तडजोड आली, दोन्ही आलं. संसार म्हटलं की बरेच त्याग आले, बऱ्याच गोष्टीमध्ये सॅक्रिफाईस झालं. पण ते सगळं करून सुद्धा वारी मात्र या आईंची 24 वर्ष झाली, या आईंची 8-9 वर्ष. तुम्ही वारी किती वर्ष करताय? पहिला वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. कसं वाटतंय? छान वाटतं. आता ही सगळी मंडळी रामकृष्ण हरी. आई रामकृष्ण हरी. तुमचं वय काय? वय 65. 65 आहे का? कमी सांगितलं का जास्त सांगितलं? जास्त असेल. बरं, 70 लोक गेलंय. आजीचं वय 70 लोक गेलंय आतापर्यंत. मला कितवी वारी आहे सांगा? दुसरी वारी. वयाच्या टप्प्यामध्ये वारी करताय, काय वाटतंय? छान वाटते. थकवा जाणवत नाही, दुखत नाही? काहीच नाही. बघा, तुम्ही बघताय 70व्या वर्षी सुद्धा वारी आहे, दुसरी वारी आहे आईंची. या वयामध्ये वारी करत असताना कुठल्याच प्रकारचा थकवा जाणत नाहीये. रामकृष्ण हरी. आई, 4 वर्ष झाले वारी करते. 4 वर्ष झाली. उमरा तालुका, धाराशिव. मुलं 4 मुली आहेत, 2 मुलं आहेत. 6 अर्धा डझन लेकराचा संसार आहे आईचा. तेवढा संसार सोडून आई वारी करतायत. आमच्याकडे 2 लेकरं असली की इतकी पिढा असते. बोला, बोला आई, बोलायलाच उभे आपण. बोला. उमरगा तालुका, धाराशिव जिल्हा. तिसरा वर्ष आहे माझा. आनंद वारीचा. आनंद वाटतोय. घरी कोण कोण आहे? 2 लेक, 2 सुना, 4 नातू. सुना म्हणत नाही का सासूवारीला? नाही, आनंदानं पाठवून देते आता.
सुनांना वाटतं तेवढीच किरकिर नको, महिनाभर आपली सासू वारीला पाठवली म्हणजे काळजी नाही. हा ना, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय खरं यांच्याकडनं शिकलं पाहिजे. एवढे मोठे मोठे कुटुंब आहेत या सगळ्या आणि सगळे एकत्र नांदतायत. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर, वारीत आल्यानंतर हे सुद्धा शिकायला मिळतं की सगळे एकत्रित असल्यावर जो आनंद आहे तो विभक्त राहण्यामध्ये नाही आहे. आणि तुम्ही बघता ही सगळी माणसं अगदी साधी शेती करणारी, आपल्या कुटुंबाला एकत्रित ठेवणारी, संस्कार सांभाळणाऱ्या सगळ्या मायमावल्या पण ताकदीने आज इथे वारीमध्ये चालतायत सुद्धा. आणि खरंच आहे 12-12, 13-13 तास शेतीमध्ये काम करणाऱ्या या सगळ्या बायका. बरं, त्यामुळं वारी करायचं काही वाटणार नाही. आई म्हणतात तुमचा परिचय द्या. आता यांना कसं सांगावं, माझं आयुष्यच कीर्तन करण्यात गेलं आहे, त्याच्यामुळं नवल काही नाही बोलण्याचं. बर या आता तुम्ही बी टी व्हीवरच दिसणार आहे सगळ्या. हां बोला. हॅलो, मी 25 वर्षापासून वारी करते. मग आपल्या घरी खूप गुडघे दुखत्या, पण इकडं आल्यावर काहीच ताकवा जाणत नाही. इकडं आल्यावर खंडेरावाची, माऊलीची शक्ती कत्तही काही साठवत नाही लगे. यांना कत्तही काहीच आठवत नाही. अगदीच ताकदीनं आणि अजून बांगड्या भरू भरू वारी चालू आहे. म्हणजे अशी ना अशी दोन्ही वाऱ्या झाल्या पाहिजे. आयुष्याची जन्ममृत्यूची वारी चुकवण्यासाठी ह्या सगळ्या मायमावल्या ही वारी करतात, ताकदीनं करतात. त्याच्यामुळं खरंच आनंद आहे यांचा. आणि खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्ही हो झालंय हो 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 आता हे बोलूया मग ते बोलूया. सगळं आता या सगळ्या मायमावल्या आपण बघतोय. खरं तर वारी एक असा अनुभव आहे, जिथं कुठे बसलोय, काय खातोय हे फक्त वारीतच अनुभवता येतं. किती मोठा कीर्तनकार असला, किती मोठा जागीरदार असला तरी वारीत मात्र तंबूत बसूनच जेवावं लागतं, रस्त्यावर बसूनच थांबावं लागतं. इथं कुठल्याच प्रकारचा भेदभाव आणि मोठेपणा मिरवून चालत नाही. पण बाकीच्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्व येणे. साधी माणसं सुद्धा खूप गर्वानं फुगतात, पण वारीत आलं की सगळा गर्व बाजूला राहतो. सगळी मोठी छोटी ही भावना बाजूला राहते. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. फक्त भक्तिभावानं आलेली हे सगळ्या मायमावल्या. आणि खरंच सोपं नाही आहे. कोण सासू आहे, कोण सून आहे, कोण आजी आहे, कोण सगळा संसार सोडून इकडं आलेलं आहे. किती 25-25, 30-30 वर्षाच्या या सगळ्यांच्या वाऱ्या आहेत. हे जेवढं बोलायला सोपं वाटतं तेवढं करायचं सोपं नाही आहे. त्याच्यामुळं खरंच या सगळ्या मायमावल्यांना माझा नमस्कार आहे. आणि अशीच आयुष्यभर तुमची वारी रागो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. वारी सोहळ्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक टप्पा, प्रत्येक मुक्काम अगदी महत्वाचा असतो. आजच्या दिवसाची महती सांगतोय आपला लाडका छोटा वारकरी. पाहूयात. रामकृष्ण हरी. भांडगाव म्हटलं की वारकऱ्यांच्या मनात सर्वप्रथम आठवतं प्रेमाने वाढलं जाणारं पिठलं भाकरीचं महाप्रसाद. या गावात वर्षानुवर्षे एक सुंदर परंपरा जपली जाते. पालखी सोहळा भांडगावात पोहोचला की संपूर्ण गाव सेवेत रमून जातं. गावातील घराघरांतून लागभर बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या जातात आणि सोबत तयार होतं खमंग चविष्ट पिठलं. हा फक्त स्वयंपाक नसतो, ही असते सेवा, ही असते भक्ती, ही असते वारकऱ्यांप्रती प्रेमाची अभिव्यक्ती. विसाव्याच्या ठिकाणी हजारो लाखो वारकरी भाविकांना हे अस्सल ग्रामीण चवीचं पिठलं भाकरी महाप्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने दिलं जातं. वारी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, वारी आपल्याला वाटायला शिकवते, सेवा करायला शिकवते आणि प्रेमाने जोडायला शिकवते. म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब येथे या पालखीचं मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आलं. याच पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. गजानन महाराजाची पालखी धाराशिवमध्ये दाखल झालेली आहे. कळंबमध्ये पहिला मुक्काम असणार आहे आणि पालखीच्या दर्शनासाठी हे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात जे भाविक आहेत ते दाखल झालेले आहेत. ज्ञानोबा मावले
मावले तुकाराम, ज्ञानोबा 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 मावले तुकाराम. माऊली, जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. काय दर्शन झालं का? हो, दर्शन झालंय. कसं काय वाटलं? समाधानाचं वातावरण? एकदम छान वाटलं. आमच्या नगरीमध्ये स्वामी श्रींचं आगमन झालं, खूप छान वाटायले. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम. प्रॉपर दारूचे आम्ही दरवर्षी दिंडीसाठी खास कळमध्ये असतो. दरवर्षी समाधान वाटतं सगळं एक नंबर. सगळ्यांचं बिस्किट वगैरे पाहून लोक समाधानी बघून खूप छान वाटतंय. विठुरायाच्या जी काही ओढीनं ही पालखी जात असते त्या पालखीच्या दर्शन सोहळ्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात जे उत्साहात लोक आहेत ते कळंबमध्ये दाखल होत आहेत. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब. बीडमध्ये आदिशक्ती मुक्ताईंची पालखी दाखल झाली. या निमित्तानं पालखी मार्गावर असलेल्या धोंडीपुरा येथे एका कलाकाराकडून विठ्ठल रुक्मिणीची तब्बल 10 फुटांची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी 1 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलाय. गुलाब, झेंडूसह अनेक विविध रंगी फुलांपासून साकारलेली ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या कलाकारांना 2 दिवसांचा कालावधी लागला. 2 दिवस राबून या कलाकारांनी ही अतिशय देखणी, अतिशय सुबक अशी फुलांपासूनची विठ्ठल रुक्माईची मूर्ती बनवली आहे. आता याची जवळजवळ आम्ही 2 आठवड्यापासून तयारी करतोय. हे जे पोस्टर आहे आम्ही पुण्यावरून घेऊन आलो तयार करून. याला साधारण फुलं असं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरतो. गुलाब वापरतो, शेवंती वापरतो, ऑर्चिडचे फुलं वापरतो, झेंडूची फुलं वापरतो. सगळे मिळून फुलं मिक्स करून वापरतो. त्याला 2 दिवसात काम पूर्ण होऊन जातं. कारण फुलं नाशवंत असल्यामुळे त्याला आम्हाला तयारी अर्जंटमध्ये करावी लागते. जास्त मनुष्यबळ वापरतो. वारीच्या वाटेवर अशा अनेक संस्था असतात, अनेक व्यक्ती असतात की जे वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. पुण्याचं डॉक्टर दूधभाते नेत्रालय आणि रॅटिना सेंटर सुद्धा गेल्या 14 वर्षांपासून वारकऱ्यांसाठी नेत्र शिबिर आयोजित करतं. वारकऱ्यांच्या डोळ्यांची यावेळी मोफत तपासणी केली जाते आणि वारकऱ्यांना सेवा देण्याचा ते दरवर्षी प्रयत्न करत असतात आणि वारकऱ्यांकडूनही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. यंदाही त्यांनी हे शिबिर आयोजित केलंय. डॉक्टर दूधभाते नेत्रालय, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे गेल्या 14 वर्षापासून वारकऱ्यांसाठी ही मोफत नेत्रसेवा आयोजित करते आहे. डॉक्टर दूधभाते नेत्रालयामध्ये मोतीबिंदू आणि लेसिक यामध्ये अतिशय प्रगत असे उपचार मिळतात आणि अत्यंत अल्प दरात मिळतात. आणि इथे जे वारकऱ्यांसाठी आम्ही करतो आहोत हे सेवाभावी वृत्तीने डॉक्टरांनी गेल्या 14 वर्षामध्ये काम करत आहेत. त्यामागे हा विचार आहे की या सर्व वारकऱ्यांना, विठ्ठलाच्या भक्तांना येथे त्यांना वेळ नसतो, त्यांना सुविधा मिळत नाहीत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं या हेतूने गेल्या 14 वर्षापासून अखंड हा आमचा प्रयत्न चालू आहे आणि दूधभाते नेत्रालय त्यासाठी नेहमीच तत्पर असते. यानंतर आज माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात वेळ झाली. इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.